हौशी कलाकार कोणाचं काही कळत नाही हो आलं लक्षात आपला बाण होता सुदाम ही कामगिरी पार पडेल सुदाम रे सुदाम आलो देवा देवाच्या तरी प्रणाम असो आशीर्वाद असो सुदामा देवा जे काही की गोकुळात बोलवण्याचे कारण ते म्हणजे एकच आहे आणि ते कोणते आपल्या गोकुळाची सारे गावली दहीच्या मार्गावर मथुरेकडे जात आहे तर आता आपल्या गोकुळात नाही पाहिजे ठीक आहे सुदामा देव तुम्ही आहे देवा हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा हुकूम देवाचा कायदा आपला आहे सुदामा देवा तुम्ही गोकुळात जाऊन स्वस्त आराम करा कुठे गवळणी जातात ते आज मी पाहतो येतो या तर देवाने आपल्या काही मोठी महत्वाची कामगिरी सुरू आहे ती म्हणजे 16,108 ठोपिकांचा मेळा तो धडपड करून मथुरेच्या बाजारात जाते तो न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे परंतु हो मी तर एकटाच आहे आपल्या संतीचे सौंदर्य आहे त्याला बोलावून घेतो जवळच ते माहिती नाही परंतु हाका मारतो अरे बोबड्या अरे बोबड्या अरे काय रे अरे लवकर या गोकुळात मजा आहे मजा आहे आलो पण अरे सुद्धा तुला सांगू रे काय रे अरे सुद्धा तुला सांगू रे काय रे माझ्या डोक्यात माझं चालत ना जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकले रे माझे कवेला जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकले रे माझे कवेला जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकले रे याची कवेला गाय जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकले रे याची कवेला गाय आला रे तुला सांगू रे म्हणजे आता माणूस ना अरे एवढा गडबड म्हणजे एवढी कशी गडबड अरे गडबड म्हणजे काय माझा बारका पोर माहित नाही तुझा बारका पोर शाळेत जातो तो पण माझ्या मी पण केला काय किती सुट्टी एवढा इतिहास तू एवढा इथल्या मध्ये याच्या रोज सुट्ट्या आणि वर आला सुट्टी हा कोण वर आला सुट्टी
एकच दिवस गेला. एकच दिवस. बाबा एक दिवस गेला. आज सकाळी गेला. हा याला मी म्हणतो का शाळेत आला डॉक्टर लावून बाप्पा मी शाळेत आला. काय बोलतो तर काय म्हटलं मेहरबानी केली पाहिजे. मेहरबानी केलीस काय शाळेत आला तर म्हणतो का पाहिजे बाप्पा एक ग्लास पाणी आला. तुला सांगतो मला सांगतो. त्याला तुझा पोर आहे का कोण आहे हा? तुला नाही बाय म्हणजे मला म्हणतो पप्पा एक ग्लास पाणी एक आला. ग्लास पाण्यात हे म्हटलं तुझ्या उठून घे. काय बोलतो? मी म्हटलं तू उठून गेला. उठून घे. मेहरबानी करतो माझ्यावर. मग पुढे काय झालं? मी म्हटलं उठून घे. हा. पप्पा मी जाणार आहे. मी म्हणतो अरे बापरे इंग्लिश बोलायला इंग्लिश पुढे हा हा समजलं. आल्यावर हा तू मी म्हणजे काय एकदम डोकं खावायला बघ आता आला तर एक कानपडात दे. कानफळा दे. पुढे तेव्हा काय म्हणतो माहिती आहे पप्पा याल ना कानपड मारायला याल ना तेव्हा येतात एक ग्लास पाणी घेऊ. एवढा मग तुला राग किती आला? निवतो वेळा तेवढ्यात तुझी हात गणी काय बोलतो? तो वाकड्या पुढे काय जिंकले तो तिकडे गेला. त्याला सर बोल. सांगू का त्या वाकड्याला सांगू धावायचा. मग तो आता त्याला हात मार बघ वाकड्याला? वाकड्याला बघ जवळ आहे काय? होय, असं अरे वाकड्या! हॅलो काय रे मारतो हाक मार. अरे वाकड्या! अरे लवकर ये, मोकळं माझा माझा. ये लवकर. हॅलो तुषार साळवी करजुळे. तुषार साळवी करजुळे. गाई माग धावून माझं डोकं उतारा. काय सांगू दादा रे भुलगे फुटाला. काय सांगू दादा रे भुलगा फुटाला.
घाबरतावी हे बघ, दूध काढलंस काय? काढतोय? मला भानगडीत बोल काय जमले हा, जमले म्हणजे? अरे बा जमले पिसरले पण चालले. दादा तुम्ही काय काढू नको मग ते जाऊ दे. जाऊ दे. झालं काय? लोकांचं पाऊट आहे, कोणतं वर्ण आहे, त्यात जाईल. जा, 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 लवकर जा. जा घेऊन. गोबऱ्या, मामा, हा, तुला गुलाही जाऊ. काय रे गोबऱ्या, गुलाही आहे. हा. गड्या 10 दिवसांनी जाऊ दे. 10 दिवसात 10 दिवसांत. तो पांडुरंग माहिती आहे काय? गौऱ्या येतोय. खायला पावता. हा. गौऱ्या कुठला? ही गाय घेऊन नाही. ही गाय खाते. उठतोच काय? आज जाऊ दे. म्हणजे किती दिवस 10 दिवस झाले. काय पावसाच्या वरचा काय काय जाऊ ना आता पांडुरंग वगैरे बा. गौऱ्याला येतो. होय, गौऱ्याला पडता. ही माझी गाय. सांगू नको घे तुझ्याकडनं भांडो. रागा. कशाला का मारली? हे जाऊ दे तुझं मी हाका मारण्यास या ठिकाणी कृष्णदेव आले होते कृष्णदेव म्हणजे भगवान साक्षात विष्णूचा अवतार बरोबर आहे ना मग त्याने आज आपल्याला कोणी मग सांगताय 16 सहस्र 108 गोपिकांचा मेळा तो दाटपाट करून मथुरेच्या बाजारी झाले न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे आणि गेल्या तर आपल्याला काही सुद्धा तूप लोणी सगळं काय हो आता राजा येतील तेव्हा आपल्याला बघून राहायला पाहिजे दगडाखाली किंवा पाण्याखाली पाहायला लागणार दगडाखाली नको दगडाखाली इकडे बाईच्या खाली धीमा धीमा
तिघेच आहोत. राधा बघा यामध्ये हा घेतो. सगळे काही घ्यायला आले. हे बघ हे पुढे घेतो आपण तिघेही जायचं. तर तुम्ही दोघे जाताय बघा. हे बघ विचारायचे ना जायच्या. राधे मला कर दे बस एवढंच ना. कर दिल्याशिवाय बस खरे बाजार जाऊ देणार नाही. एवढंच हो पण हे बघ हा काम जायचा. अरे वा 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 काय बोलली. बालकी फालुदा मला वाटतं तुझ्या बाबांचा एवढी उडे. अरे एवढ्या फालुद्यामध्ये बाबाचा पण भारी मी जातो. फालुदासाठी तू दाखव. येतो ना. राधाची डांबे साया लहान असली तरी मी नेहमी बघतोय तिला तिकडे. ठीक आहे चल. हा चल जा एकदम पावतात. हॅलो सन्माननीय आता काही साल संपले नाही. हो जानेवारी सुरू झालं. त्यातला जे कागद डिसेंबरचा फाडणं त्याच्यात पुढे बांधून दिली. काय पोळी बांधून मोठका मारे पोळी बांधून दे. फालुदा पण फालुदा काय फालुदा पातळ फालुदा पातळ असतो. पोळीचा लय पातळ आहे. मग तो पण राहणार. तो राहणार नाही. मग कशात देणार. भांडण भांड त्याच्याकडे भांडत नाही. एवढा मडकं तुझ्याकडे भांड आहे. माझ्याकडे भांडाची भांड पण नाही आणलंय. मग तुमच्या पोळी किती झाली. आता ते दोघं जण घ्यायचे कुठलेच काय ओ किती सातवी एकूण एक भांड दिलं होतं होतंय काय. एक्स्ट्रा भांडत नाही. पोळी जर एक्स्ट्रा भांड नाही लहान लहान पोळी डबल भांडे योगदान आलं आहे. काय देशील तर आम्हाला दोघांना खाणार का उपाशी झाले बाय. उपाशी म्हणजे तो आम्हाला खायला दे. हे काम काय त्याला सांगू नको. त्याला नाही सांगणार. बरं ठीक आहे तुम्हाला पाठवू नका. बसतो औषध घे. मावशी ऐकलं काय हो गेलं उद्यानो. अहो तुमच्याकडे सापड राहणार होता का. हा पटावर हो 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 बारकीला बोला. म्हणजे ती बारकी आहे ना पटापट टाकी. अगं पोळी ना तुला असा कर द्या ना आमचं मन शांत किती असतील द्या. हो एक किती द्या ना. एकच द्या. हा देऊया. अरे बाबा कसा मोठा पाहिजे गोळा आहे ना. द्या का पडून द्या. त्याला भरपूर द्या. आता बघा फालुदा एकदम मस्त ना. काय विचारलं तुम्ही. काय सांगत नाही तेवढं. राधे मला कर नाही. राधे मला कर दे. सांगितलं कुठं मी सांगितलं ना. हे बघ गडबडीत होतात. मी ऐकलं होतं. तू सांगत तर असा बोललाच नाही तुझा. म्हणून तुम्हाला फालुदा दिला. चला आपण तिघेही जाऊया. चला चला बोलो. आलात कुठून जायचं कुठे. आणि कोकणातून जायची मथुरेला. मथुरेत जाण्याचा प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. राधे दुसऱ्या मार्गाने गेली तरी त्याच मार्गाने येणार. आज नंद्याने सुखाने मथुरेला जा. आपण कोण. आम्हाला ओळखत नाही. 3 सप्ते बाजार याच्यामध्ये नित्य गमन करणारे श्रीकृष्ण भगवान त्यांच्या आम्ही सुदाम सौंदर्य आहोत. अगं मावशी हे बघ कोण असते. बरं तुला झेपलं नाही काय. बरं सांग काय बाबा काय म्हणणं काय. काय म्हणणं म्हणजे ओळखलंच नाही. तुझ्या आईची शपथ ओळखलं. अरे बरोबर मी मावशी तुझा पोरगा.
तुम्हाला ओळखलं ना हा तुझं फुटलंय हा काटकोन हा चिरकोन आणि हा छटकोन अगदी बरोबर काय पोरांनो भूमितीचा तास चिरकोन काटकोन आणि छटकोनाला जर कोण ओळखीत नसत हा पंचकोन आहे त्याला परत खाली जायचं नाही तुम्ही कोण म्हणजे आम्ही तीन कोण नव्हे तुम्ही कुठून आलात काय तुमचं नाव गाव पत्ता हे पाहिजे मावशी आम्ही कृष्णाच्या सुदाम सौंदर्य आहोत वाटत नाही सांगता षटकोन चौकोन त्रिकोण नेमकं काय तुमचं संगतीच कोणाच्या कृष्णाच्या कसं वाटतील तुला मी साधा बुलबुली पडत नाही फरक वाटतंय की नाही बरं वाटतंय तुम्हाला काय असू दे बोल कृष्णाचे सौंगडे आहात आम्हाला काही पटत नाही तरी पण ऐकणार आहे तुमची ओळख बोला ओळख म्हणजे काय कायदा आहे ना कायदा आहे ना कायदा विचारते ऐका हॅलो आमच्या हरेकरवाडीची माहेरवासी कायदा आहे काय ऐक काय सांगतो सांगा सांगतो काय घाबरतो आम्ही तुम्ही निराश असं 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंगमेकर जेव्हा भेटेल तुम्हा मी गुन्ह्यात मला कर हो पुण्यात
देवांच्या हुकमाने आणि आमच्या कायद्याने तुम्हाला या ठिकाणी बसावं लागेल. अगे पूर्ण यांच्या कायद्याने आपण बसायचो नाही बसायचं ना. सूर्यप्रकाश टीव्हीवर आलाय कोण खावं लागतं आपण थोड्या वेळ त्याच्याकडे विश्रांती घेऊया. बोबड्या हे वागड्या बाबा कशाला बसत ना बसतायत ना. पण हे बघा राधा बसले की नाही हे तुम्ही पाहिजे. मी आताच्या आता जातो आणि देवाने या ठिकाणी हजर करतो. ठीक आहे लक्ष ठेवा. येतोच की लवकर. बागड्या सगळ्या पोरी बसल्या काय सगळं बरोबर बघून घे. हा? बरोबर व्यवस्थित गडबड करू नको. अरे म्हातारी मुरटते तुला अशी बोल घे. आता तुझं काय वय आहे का बोल घे. काय झालं काय झालं तेव्हा तो काय म्हणतोय ते हात टाकू नको. तो काय म्हणतोय काय मला आल्या अरे नेमकं म्हणणार आहे कोण तो म्हणजे तू सांग. यार मला आल्या आल्या काय सांगत काय सांगितलं वा बढिया मावशी रट्टे बघ कशी शी म्हटलं काय तिला झालं अशी बोर घे विषयीचा काय होय आहे काय ऐक ना हो हा हा काय माझ्याकडे बसवत आहे. चांगला चेक तरी झाला तिकडनं एक नंबर बसले ना. लास्टला बघायला तर ढोकतं उभं ओके आहे का काय आहे काय काय हा नाही तसं नाही. नजरेला बेकार आहे. हा तुझे मुली मी काय म्हणता काय म्हणतो आहे? हा बोल तू बसलीस का नाही बाकी सोड काय माहितीये का हा पोरी माझ्या बसले बसले की नाही लहान मोठ्या सर्व काही बसले बसले बस मी काही बसत नाही नाही बसत नाही बसत. अरे मला बसायला सांगा कुठे आहे 6 महिने बसायला 6 महिने उठायला. त्या पोरी तुझ्याच ना हो मध्ये कशा काय तुझ्या या घरच्याच आहेत ना. हो घरच्यात आहे. तसं नव्ह हा 6 महिने उठायला ना 6 महिने बसायला म्हटलं म्हणून तुला हो, विचार सगळं. मला काय वाटतं तुझ्याबद्दल. अरे विषय नाही सगळं वेळीच असतं. कसं काय 6 महिने असेल 6 महिने असो. असं ना असं हो म्हणून ते त्याच्याकडे आपल्याला काय जायचा विषय नाही. हा हा? मी काय म्हणतो तू आली बसलीस नाही एवढंच माझं काय म्हणणं नाही. आणि मूर्तू नको म्हणजे विषय काय मला तुम्हाला सांगते. तुम्ही मलाच का बसायला आला कसं काय काय नेमकं काय आहे? बसवायला आलो. काय रे मुली भावा? बसल्या आहेत ना. जाऊ दे विषय काय माहितीये का पोरी आणल्यात नवीन. तुमचा काय भरोसा आहे काय बरोबर हा? बरोबर. काय भरोसा आहे? तू नको बसू बसू नको. हा? तू नको बसू काय फरक नाही हा, नाही बरोबर. काय बसू नको. हा, हा? मग आमच्या बरोबर थोडीशी करमणूक कर म्हणजे तुझं काय 6 महिने पण असं जातील आणि असं पण जातील. करमणूक काय नेमकं? थोडस व्हायचं मग काय तिकडे बोलतो? असं काय बाबा ढिंच्या बाबा ढिंच्या बाबा ढिंच्या. बरं ठीक आहे. हा सगळं जाऊ रे. अच्छा. ओय, बाबा ढिंच्या मावशीला नाता पण येत त्याला कुठल्या गाण्या केल्याच नाही. मावशीला तुला नाता येत नाही.
चला गो. कामाचे मला माहीत चालले नाही. गवलीचा मेळा अजून चालत आहे. आपणच विचारलं पाहिजे. असे येतात का? चांगली आलीच कुठून जाणार कुठे? आली गोकुळातून जायची मथुरेला. मथुरेचा प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गे जाऊ. दुसऱ्या मागे गेली परत त्याच मध्ये येशील असे दंडे आणि सुखाने मथुरेला जा. आपण कोण? तुम्हाला ओळखलं नाही? नाही. 3 तार शब्दवादान त्यामुळे ते कोण करणार? तो तुम्ही तिथं भगवान देव असे नसतात. मग कसे असतात? काही पद्म बेबी हिरा बकरी हिरा सोन्याच्या मोठ्या मात्र घेऊन वाजा असतात. राधे आल्यानंतर जे रूपासाठी घरी ठेव. आठवा तर जे रूपासाठी ध्यान केलंय जेव्हा आपल्या जन्माची गाथा अंगात. आणि ते सांगतो.
ठिकाणी श्रेया संदीप हरेकर हिचकडून आता जो आमचा बाल कलाकार जो गायक आहे श्रवण हरेकर याच्यासाठी वन्स मोर आणि त्यांचे पिताश्री योगेश तुकाराम हरेकर या तेव्हा मी शरण आले कोणावानी एखाद्या गायवानी कोणावानी मी शरण आले कोणावानी शरण आले कोणावानी गाडीच्या वासरावानी मी शरण आले कोणावानी तेव्हा मी शरण आले कोणावानी म्हैशी वाणी म्हैशीवाणी कोण शरण येतं का काही वाणी अन्नावाणी शरण येतात तेव्हा मला हेच दिली वचन पूर्ण कर शरण